नमस्कार, आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह 24 बातम्या अहमदनगर जिल्ह्यातील जिल्ह्यामधील विविध प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने आपण जर बघितलं तर प्रामुख्याचा प्रश्न म्हणजे प्रायव्हेट फायनान्स कंपन्यांनी ज्या प्रकारे सावकारीकरण लावलंय आणि या खाजगी सावकारीकरणाला त्या ठिकाणी धडा शिकवण्याकरिता आज या ठिकाणी आम्ही सहकुटुंब माझ्याबरोबर असलेले माझे सर्व सहकारी आज खऱ्या अर्थानं आपण जर बघितलं तर जिल्ह्यामध्ये आज 80 पेक्षा जास्त आत्महत्या या ठिकाणी झालेल्या आहेत आणि ह्या आत्महत्या करण्याचं प्रमुख कारण फायनान्स कंपन्या आहेत। ज्या प्रकारे ते सुरुवातीला खोटं नाटं बोलून किंवा त्या ठिकाणी फसवणूक कशी केली जाते ही मी आपल्याला थोडंसं स्पष्टीकरण दाखवून देतो। आमच्या बरोबर ज्या महिला भगिनी आहेत त्यांच्याशी ज्यावेळेस मी बोललो, जे आमचे वडीलधारे लोक आहेत, तर ह्या सगळ्या लोकांनी ज्यावेळेस माझ्याकडे हा प्रश्न ठेवला होता तर या प्रश्नासाठी आपण दोन्ही बाजू बघितल्या पाहिजे, खरं काय खोटं काय, म्हणून त्यासाठी सगळ्यात प्रथम आम्ही याच्यातला शोध घेण्याचं काम केलं। आणि खरा शोध असा आहे की कोरोनाच्या काळामध्ये आणि त्यानंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, जसं की रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने व्याजाच्या दरामध्ये त्या ठिकाणी होणारं जे त्यांच्या सायकलनुसार जे व्याज वाढतं तर ते व्याज वाढवल्यानंतर एक तर तुम्ही एखाद्या 10 लाख रुपये जर त्या ठिकाणी कर्ज घेतला असेल तर त्याचा हप्ता हा असतो 10 लाखाला एक अंदाजे रक्कम 10,000 रुपये। तर दोन गोष्टी असतात, जर ज्यावेळेस हे क्लॉजेस चेंज होतात तर बाय डिफॉल्ट ती अमाऊंट लोनची एक तर आपल्याला वाढीव भरावं लागते दर हप्त्याला किंवा त्याच्या बदल्यात आपण एक्सटेन्शन घेऊ शकतो, मुदत वाढ घेऊ शकतो कर्जाची। तर बँकांनी ते ग्राहकाला विश्वासात घेतलं पाहिजे, अगोदर ग्राहकाला विचारलं पाहिजे आणि त्यानंतर ती मुदत वाढ केली पाहिजे। पण जिल्ह्यामध्ये कसं झालंय, बऱ्याचशा फायनान्स कंपन्यांनी ग्राहकाला विश्वासात घेतलं नाही, त्याला विचारलं नाही, त्याला विश्वासात न घेता जी आकडा 10,000 रुपये जर लोन अमाऊंट असेल त्याची महिन्याला भरायची तर 10,100 केली पाहिजे किंवा 11,000 केली पाहिजे। तर ते न करता जर 10 वर्षाची फेड असेल तर फेड डायरेक्ट 20 वर्षे केली, ज्याची 20 वर्षे जे असेल त्याची 40 वर्षे केली। म्हणजे त्या ठिकाणी वाढी व्याज घेण्याचं काम आणि व्हाईट मध्ये दरोडा टाकण्याचं काम या फायनान्स कंपन्यांनी केलं। आणि खऱ्या अर्थाने जर ज्यावेळेस आमचे महिला भगिनी किंवा पुरुष लोक, आम्ही काही शेतकरी कुटुंबातले आहोत, सर्वसाधारण आहोत, दररोज काय फायनान्स कंपनीच्या ऑफिसला चक्र मारत बसायला वेळ नाही, सगळे हातावर पोट आहे लोकांचे। आणि ज्यावेळेस आपण 5 वर्ष रेग्युलर पैसे भरले आणि आज आम्ही स्टेटमेंट काढायला गेलो तर कळतं की आपलं लोन अमाऊंट जसं का तसं आहे आणि जे 10 वर्षाची आपण फेड समजत होतो ती 10 वर्षाची फेड नसून ती 20 वर्ष झालेली आहे। म्हणजे 10 लाख रुपये लोन घेतलेलं आहे, काही लोकांना 80 लाख रुपयाचे क्लोजर आले, काही लोकांनी 10 लाख घेतलेले 15 लाख ऑलरेडी भरले, तरी बँकेत दाखवलं जातं की त्यांनी अजून पुढे पूर्ण लोनची अमाऊंट भरणे बाकी आहे। आणि जर त्यांना ते पूर्ण भरायची नसेल तर रेग्युलर मध्ये 20 वर्ष हप्ते भरायचे, म्हणजे त्याची पूर्ण पिढी त्या ठिकाणी त्या व्याज भरण्यामध्ये जात आहे। आणि हा प्रकार काय फक्त नेवासा तालुक्यापुरता नाही, हा पूर्ण नगर जिल्ह्याचा प्रश्न आहे। आणि या ठिकाणी सगळ्या नगर जिल्ह्यातून लोक आलेले आहेत आणि हे जे माझ्या एका आव्हानावर या ठिकाणी आलेत हे सगळे लोक जे आहेत ते सर्वसाधारण आहेत, गोरगरीब आहेत, हे स्व खर्चाने इथं आलेले आहेत, एक दिवसाची रोजंदारी बुडून या ठिकाणी आले। खऱ्या अर्थानं जर बघितलं तर जिल्हा अधिकाऱ्यांचं ते काम आहे, जिल्हा अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी त्या बँकेला धडा शिकवला पाहिजे। कितीतरी बँका अशा आहेत की त्या जिल्हा अधिकाऱ्याचं नाव वापरून आम्हाला डायरेक्ट इथं आरोप लावतात लोक। मी बोलत नाहीये की आमच्याकडे जिल्हा अधिकारी मॅनेज आहे, आमच्याकडे PI मॅनेज आहे, SP आमचा आहे, असं डोस्यांना घरी येऊन देतात। बरोबर बोलतोय मी? पोलीस प्रशासन नेवासा पोलीस स्टेशनच्या बाबतीमध्ये आम्ही गेल्या हप्त्यामध्ये जनता दरबार घेतला, त्या जनता दरबारमध्ये नेवासा पोलीस स्टेशनचे जे PI त्यांच्यावर आमच्या जनता दरबार त्या ठिकाणी आरोप लावले गेले। मी त्यांना विनंती केली होती की तुम्ही ते जनता दरबारला या, मला तर माहित नव्हतं, मी त्यांना खूप चांगला अधिकारी समजायचो, पण ज्या प्रकारे काय झालं होतं ते भेंड्याच्या प्रकरणात बोला सगळे, हा काय केलं होतं बोला ते त्यांचं मागणी काय नेमकं। आमची मागणी अशी आहे आज की जिल्हाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी या सगळ्या गोष्टीची चौकशी केली पाहिजे आणि सगळ्या बँकांना किंवा जे प्रायव्हेट फायनान्स ग्रुप आहे त्यांना बसवा, आम्हाला बोलवा, आम्ही पैसे भरायला तयार आहे। आम्ही हे इमानदारीचे लोक आहे, आमचा नगर जिल्ह्याला एक वारकरी संप्रदायाचा त्या ठिकाणी वारसा लाभलेला आहे। मी ज्या ठिकाणून येतो तो नेवासा मतदारसंघातून येतो, मी नेवासामध्ये त्या ठिकाणी संत ज्ञानेश्वरांची आमची पावनभूमी आहे, तिथं आम्ही 1 रुपया कोणाचं बुडवणार नाही। आमच्या महिला साधे बचत गटाचे पैसे ठेवत नाही, 300 रुपये रोजन जातात, आमच्या हाताला येण्याचे घट्ट पडले, आमच्या महिला आजारी पडतात, पण ते पैसे आम्ही भरतो तर हे पैसे ठेवणारच नाही। पण ज्या प्रकारे त्यांनी आम्हाला विश्वासात नाही घ्यायचं एक्सटेन्शन दिलंय ते कमी करावं आणि त्या ठिकाणी सेटलमेंटवर बसावं। आम्ही पैसे भरायला तयार, पैसे सगळे भरणार ना, हे बघा सगळे लोक पैसे भरायला तयार आहे,
फक्त म्हणणे एक आहे, तुमची मनमानी चालणार नाही. तुम्ही ज्या प्रकारे नियमानुसार पैसे घ्या. आमच्या भगिनी सांगितलंय पीएम किसान योजनेचे एक प्रश्न आहेत. आमच्या पीएम किसान योजनेचे पैशाचा जो प्रश्न होता, पैसे येतात इन्शुरन्स कंपनी देत नाही. आता सांगितलं दादांशी आपण त्या विषयावर चर्चा केली आदरणीय अजितदादांची. त्यांनी सांगितलं की ते पैसे आपल्याला आजपासून चालू होणार आहे. त्याच्यानंतर सबसिडीचा प्रश्न आहे, आमच्या डोलाचा प्रश्न आहे, आमच्या कुपनाचा प्रश्न आहे, त्या ठिकाणी आमच्या आधार कार्डच्या अपडेशनचा प्रश्न आहे. तहसीलदारांचं लक्ष नाहीये. प्रत्येक तालुक्याची परिस्थिती सारखीच आहे. एजंट लोकांचा सुळसुळाट आहे. ज्या ठिकाणी जायचं काही कागद मागायला आपल्याला देत नाही अधिकारी, पण तेच एजंटला 1000-2000 दिले तर 1 मिनिटात कागद हातात मिळतो. बरोबर आहे का? आणि हे सगळं जिवंत सत्य. तुम्ही स्टिंग ऑपरेशन करा. पत्रकार हे लोकशाहीचा एक वेगळा स्तंभ म्हणून ओळखला जातो. त्या ठिकाणी तुम्ही त्याचं स्टिंग ऑपरेशन करा. आणि आमच्या मागण्या पूर्ण होण्यासाठी आम्ही आज जिल्हाधिकारी निवेदन देणार आहे की ह्या सगळ्या गोष्टींना त्या ठिकाणी आपण लक्ष घालायचं, मार्ग काढावा, आम्हाला न्याय द्यावा. आणि विम्याचा सुद्धा प्रश्न आहे आमचा, तो मार्गी लागला पाहिजे. तुम्ही सत्तेमध्ये असताना सुद्धा तुम्हाला आवाज उठावा लागतो, नेमका काय? तेच सांगतो मी. हे जे सत्तेत जरी असलो मी, तर ह्या जे चुका आहे हे सत्ताधारींच्या नाही. थोडक्यात सांगायचं म्हणजे कालच्याला कापसाला आम्हाला तुम्हाला सगळ्याला माहिती आहे 7,500 रुपये सरकारने भाव दिला, पण आज व्यापारी लोक आमचे 5,500 पुढे कापूस घेत नाही. 5,000 ते 5,500 रुपयाचा कापूस घेतात. त्या ठिकाणी सरकारला पण आम्ही विनंती केलेली आहे. आमच्या तहसीलदारांना त्या ठिकाणी पत्र देत आहोत. कलेक्टरना आम्ही विनंती करतोय की त्या ठिकाणी सरकारी केंद्र, खरेदीचे केंद्र उपलब्ध करा. आमच्या शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. सोयाबीनला 4,800 रुपये भाव दिला, त्या ठिकाणी 35 रुपयांनी व्यापारी खरेदी करताय. आणि त्या ठिकाणी अधिकारी लोकांना वारंवार सरकार सांगतंय की बाबा असं करा तसं करा, पण अधिकारी लोक सक्षम नाहीये. सक्षम अधिकारी त्या ठिकाणी आम्हाला मिळाले पाहिजे. सक्षम अधिकारी नसल्यामुळे त्या ठिकाणी आमच्या जनतेला वेठीस धरले जातंय. आणि जो फायनान्स कंपनीचा विषय आहे, जर जिल्हाधिकाऱ्यांनी पत्र काढलं त्या ठिकाणी आमच्या जप्तीसाठी, आमच्या घराच्या जप्तीसाठी, तर त्यांनी त्याची चौकशी केली पाहिजे की या माणसाने अगोदर पैसे किती भरले आणि कुठल्या रूल नुसार. त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो साहेब, वक्फ बोर्डच्या जमिनीवर त्यांनी लोन दिलेलं आहे, आमच्या घरकुलावर लोन दिलंय. कोणत्या बेसवर दिलं? हे अधिकार नाही का जिल्हाधिकाऱ्यांना? जिल्हाधिकाऱ्यांनी त्याची चौकशी करावं. त्याच्या मागणीचं आम्ही आज पत्र देणार आहे. त्याची चौकशी झाली पाहिजे. यांनी लोन कोणत्या आधारे दिले? जमीन एक दाखवली जाते, लोन दुसऱ्या जागेत दिलं जातं. हा काय प्रकार चाललाय? म्हणजे हा सगळा सावळा गोंधळ आहे. आणि या गोंधळाला त्या ठिकाणी उत्तर देण्याकरता आज आम्ही या ठिकाणी आलो आहोत.